परिपूर्ण होईल असा मंगलमय आशीर्वाद. पण काही का असेना कैलासपती जर पाहिलं असेल ना तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय आणि ओम नमः शिवाय या क्षणाक्षरी मंत्राचा नामजप होतोय. खरोखर ज्या ज्यावेळी या विश्वावर ज्यावेळी संकटे आले त्या संकटांचं निवारण करण्यासाठी ही विश्वाची विश्वमाता विश्वजननी नाना रूपाने नाना तत्वाने नटण्यासाठी तत्पर झाली. कुणी खास कुठे महालक्ष्मी कुठे भगवती अशा नाना प्रकारे नटते खरी या विश्वाच्या कार्यासाठी सदोदित झटते. म्हणून आई मला बसायला वेळ नाही, महत्वाचं आहे काम आणि जायचं आहे ना. आई बरोबर आई पाहत नाही. अरे घराच्या रांगा. अरे काय
जरी त्रैलोक्यात जरी तुझी भ्रमंती झाली असेल ना, बारशाला कुणी जायचं असतं माहित आहे तुला? कुणी माहित नाही? कुणी गो? अरे वेड्या, बारशाला की नाही आमच्यासारख्या स्त्रियांनी जायचं. काही स्त्रियांनी जायचं, मी कुठं नको म्हणतोय. म्हणजे हा बादशाह आहे तो सामान्य मुलाचा नव्हे, आहे तो थोर आहे. काय? आहे तो थोर आहे. का कुणाला आनंद होणार नाही? एखाद्याच्या कुशीपुरात बाळ शर्माला आहे ना, एखाद्या स्त्रीच्या पल्लवाखाली बाळ रडू लागला, आई असं होते ना, ज्यावेळी पात्र होती ना, त्यावेळी प्रत्येक आईचा कुसवा धंदा होतोय. सत्य की नाही? हो, मग याकरिता त्या आनंदाच्या सोहळ्या करता जायला. हे बघ, जो आनंदाचा सोहळा आहे ना, त्या आनंदाच्या सोहळ्यासाठी मी जाते, तू इथे ये. आई तू माझ्या समोर आहे ना, म्हणजे तू माझ्या समोर आहे ना. अरे बारशाला जायचंय, या स्त्रियांनी जायचं असतं ना, मग बारशाला मी येणार आहे. तू येणार आहे? हा. पण आई तू ती निघाली होतीस, ती जाणार होतीस तरी कोणाकडं? हेही खरं. हा, मी जरी विश्वाची माता असली ना, तरी मी बारशाला कोणाकडे जाणार असते. पण मला सांग रे, काय ते? हा आनंदाचा क्षण कुठे? आनंदाचा क्षण हा. कुठे? म्हणजे हे जो बारशाचं म्हणजे तुला माहीतच नाही. मग आई काय आहे? मी महत्वाचं काम आहे, जायचंय ना, म्हणजे बारशाला जायचं होतं ना मला. अगं मी कुठं चाललोय? कुठे चाललाय? कुठं म्हणजे? बारशाला जातोयस ना? अगं नैशितपूर नरेश राजा इंद्रसेनला पुत्र. आई आता सांगू नको, चल ये माझ्यासोबत. काय सांगतो तरी काय? काय बोललास रे? नैसर्गिक नगरीचा राज करता इंद्रसेन याला पुत्ररत्न झाला, बरं झालं की नाही? झालाय. होतं. आणि त्याच्या बारशाला तू जातोय. आता आई तू माझ्या सोबत येत होती ना, चल तर जाऊया. आई काय म्हणे? राज करता इंद्रसेनाला पुत्र संतान झाले, त्या पुत्र संतानाचं नामकरण विधी आणि त्या नामकरणाच्या विधीपर्यंत मी गेले पाहिजे. मी मुळीच येणार नाही. पण आई आता तूच म्हणाली होती मी पण येते बारशाला. आता तिथं स्त्रियांचं काम. चल आता राहू दे, पण मला हे बघ बाळ, मी तुला एक आज्ञा करते. काय ते? ज्या अर्थी बारशाला मी तिथपर्यंत मी जाणार नाहीये, त्या अर्थी तूही जायचं नाहीये. आई हे असं कसं? असं कसं म्हणते? आई मला सांगो, त्या इंद्रसेनचं नामविधान सांगता सांगता तुझा क्रोध एवढा वाढला तरी कसा? याच्या मुळाशी तसंच कारण घडलंय. त्यामुळे अशी कारण आहे. इंद्रसेनाला पुत्र संतान व्हावं, यासाठी सौभाग्याच्या देवतेची माझी आणि त्यांचं एकमेकाशी घनघोरचं युद्ध झालं. अरे बापरे! त्यांनी प्रतिज्ञा केली की इंद्रसेनाला मी पुत्र द्यावा, आणि मी ही प्रतिज्ञा केली, तो पुत्र त्याने द्यावा आणि मी माझ्या उघड्या नेत्राने तो पाहावा. आता समजलं. म्हणजे आई तू माझ्याशी थट्टा करत होती. म्हणजे तुम्ही दोघांनी केली प्रतिज्ञा. दोघांनी केली प्रतिज्ञा. पिताजी म्हणाले मी त्याला पुत्ररत्न देणार. तू काय म्हणाली? तुम्ही त्याला तसा तो द्यावा आणि मी तो पाहावा. हा समजलं आता. आई थांब. माझा क्रोध तुला न्यात आहे ना असू दे. आई जरा थांब. मला आता समजलं काय ते. मला सांगो, मी आल्याला मुंबईपासून पाहतोय तुझ्याकडं. तू म्हणते मी येते बारशाला, मी येते. म्हणजे पिताजी दिलेलं वचन सत्य करण्यात आणि ती आज्ञा माझी परिपूर्ण तू करावी. मी करावी? हो. आई अशी तो पुत्र माझ्यापर्यंत ठेवली. मी? अगं आई मला सांग, माझं ते कर्तव्य नाही ना, तुम्ही जी दिल्या जबाबदारी ती परिपूर्ण. आई याकडे तुम्हाला दोघांचं भांडण समजा नाहीये, आणि मी प्रतिज्ञा केली ती मला सत्य करायची म्हणून यावेळी कैलास प्रतिज्ञा केली. खरे अगं विश्वाची आदी माया आदिशक्ती पार्वती माता तू. अगं तू जर तिथं गेली काय म्हणते? होय रे बघ, तू विश्वाची जननी आहेस. खरंय. मी जर तिथपर्यंत जर गेले ना, तर त्यानेच केलेली प्रतिज्ञा सत्य नाही. काय काटा काढायचं असेल तर तू काटा काट्यानच काढायला हवा. समजले? म्हणजे माझ्या सानिध्यात माझे किती पुत्र आहेत. होय ना? पण त्यातील माझा एक लाडका पुत्र आहे रे. लाडका आहे? हो. आणि मला माहित आहे की माझी इच्छा ना तो नक्कीच परिपूर्ण करणार. ऐकायचं आहे? अरे बाळ माझा गणेश, अरे बाळ गणेश,
गणेशाला बोलवले. हा बरोबर आहे, योग्य निवड आहे तुझी. कारण त्या गणेशाला बोलविल्यानंतर त्याला जर कुठं मोदक जर दिसले तर आई तुझं कर्तव्य राहिलं बाजूला, तो मोदकच खात राहील. खरं आहे, कुणी जर मोदकाचा नैवेद्य जरी समोर ठेवला असेल ना तर मोदकाला मात्र भरून तो तिथंच थांबेल. हे तर सत्य आहे ना. मग तू असेल तो आई माझ्या माथी. हो, आता काय हे आहे समजलं मला. आमंत्रण घेऊन मला आलायस ना, पण माझी इच्छा मला पूर्ण करावी लागेल. मग ऐक बाळ, माझा अजूनही एका बाळावर विश्वास आहे. कोण रे काळासूर? प्रथम मातेची भेट, तिचा मंगल आशीर्वाद आणि तदनंतर बोलविण्याचं कारण. ज्याच्या जवळ कलहत्ता घातलं नाही त्याच्यातील काहीतरी इथं जोड नाही म्हणून बोलावलं की नाही. कसं काय झालं? कुठून कसा आला? कुठून सांगत येतोय तो कुठून असेल? स्वर्गातून जात होतो. स्वर्गातून जात होतो. तू येणार रे माझ्या समवेत. तू येणार आई सांग, माझ्या माती जमलेली जबाबदारी मी पार पाडत असता. खरे एखाद्याची हात देण्याचं कारण याच्यामुळे असेही कारण कसं आहे बाळ. बाळ मला सांग रे, या मृत्यूलोकांमध्ये कित्येक भक्त आहेत. पाताळ कोणी सुद्धा माझे भक्त आहेत. मग माझे जे भक्त आहेत ते तुझा कोण? माझे बंधू. होय ना? भक्तीने असतील तर भगिनी. हा होय. मग मला सांग, या तुझ्या आईचा जर एखाद्याने जर अपमान जर केला असेल तर तू काय करशील? मला सांग, एवढ्या घाई घाईला जो निघालाय, एवढ्या घाई घाई तुझ्या आईचा अपमान कोणी केला? कोणी केला? आईचा अपमान होतोय हे शब्द ज्यावेळी तुझ्या कर्णपटलावर पडतात क्षणी मग ऐक रे, अपमान दुसरी करणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून तुझी पितृदेवता. कोण? होय पिताजी. हा शंभू महादेव. होय. तुझा अपमान करण्यासाठी तयार झाले. हो. हे तुमचं नवरा बायकोचं भांडण. हे तुमचं नवरा बायकोचं भांडण त्याच्यात तुमचं तुम्ही पाहून घ्या. अरे बाळ, माझी आज्ञा आहे तुला. काय? माझा अपमान झालाय. आई अपमान? आई
काय काळा तू बरं आहे ना आई आई बरं आहे म्हणजे तसं ना मला काही रोग झाला. आई काय आहे यामध्ये दोष आता नाही यामध्ये दोष अगं याच्या अंगी शौर्य आहे सामर्थ्यवान आहे बलाढ्य अगं हे जे आई हे जे पराक्रम होते याचे ते आताचे नव्हे त्यावेळेचे हे तुला नाहीये आई हे विसरलो रागाच्या भरात आवेशाने निघालो. मग कुठं जाते नैसर्गिक नगरीचा राजकर्ता इंद्रसेन. इंद्रसेन त्याने काय केलं? त्याच्या कुशीकुलात बाळ जन्माला आलाय. काय त्या बाळाला माझ्यापर्यंत तू घेऊन यायचंय. त्याला मुलगा झालाय. बरं झालं काय चाललंय? कुणी दिला मुलगा? पिताजीने त्याला एक मुलगा दिलाय. माझ्या पिताजीनी आता जातो पिताजी पर्यंत आणि सांगतो जसा त्याला मुलगा दिला तसा ज्यांना ज्यांना नाही आहे त्या सर्वांना देऊ नये. एक लोक काळ तोडे ना ते माझ्या समोर नका अजूनही काळ सांगतोय तू काय म्हणे आई तुझा मी पुत्र आहे माझा पराक्रम आहे आई माझा पराक्रम आहे. अरे काय तुझा पराक्रम एका आईची जर इच्छा जर परिपूर्ण करत असेल तर काळ तोड सांगतोय तू. आई माझं तोंड काळं आहे जगाला माहित आहे त्याच्यावरून माझं नाव काळा ठेवून ठेवलंय. खरंय आता ते झालं माहित साहेब मी निघालो पण एकच माझं सांगणं तुम्हाला मला वाटेल ते बोला मला वाईट वाटणार नाही राग येणार नाही पण माझ्या पराक्रमाला जिवंत देण्याचं कार्य करा. मला माझं बोल पाहायचं तर पाहू नका पण आई त्या अगोदरच हे बोलताना देखील त्याचे पाय माझा मी कर्तव्यकारी नाही ते पराक्रम नाही ते युक्तिवाद नाही. अर्थात तुम्ही म्हणत असाल तर तुझ्या इच्छासाठी काय निघालो हा खरा तू असा नाही चालना दिल्यामुळं तो लवकरात लवकर तिथपर्यंत गेलाय. त्या
माझा भाग्याचा दिवस आणि म्हणून बाळा तुझा जन्म झाला आणि मी खरंच धन्य पावले. स्त्रीला जेव्हा मूल होत नाही आणि तिच्या पल्लवात जेव्हा मूल खेळत नसतं त्यावेळी तिला सारं जग वाटतं ती खुशी नव्हतं आणि तेच दुःख माझ्या वाट्याला आलं. पण माझ्या शंभू देवाला दया आली आणि ते मूल त्याने माझ्या पदरात टाकलं आणि खरंच माझा कुसरा धन्य झाला. पण हे बाळा का रडतोयस रे? उगी उगी म्हणते. बाबा तुझी वाळ येतील लवकरात लवकर तुझ्या भेटीसाठी खात्री आहे. पण बाळा ही आज तुझी माता तुला निजवण्यासाठी अंगाई राहणार आहे. तू माझ्यापाशी शांत बोल म्हणूनच बाळा म्हणते प्रसाद म्हणून मी तुम्हाला दिला पुत्र नाही झाला.
तुमच्यापाशी देईल. सत्या दिवसाचा माणूस असताना जाण्या अगोदर सुखरूपपणे तुमच्यापाशी देईल. राम राम महाराणी वेळ नकोय. आमचा पुत्र नक्कीच मग येईल. सत्तम दिवसाचा माणूस तुम्हाला नक्कीच आमचा भाव आहे. काय ही आईनं माझ्या मागे कटकट लावली आहे. रात्र नाही दिवस नाही बसायला भाग नाही अशी अवस्था माझी करून ठेवली. आणि हा सरकारचा एक पुढे टाकलेला पाऊस नमस्कार नमस्कार आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. येतो काय काही लहान मुलांच्या लहान मुल कुणाचं रे. हा बाळ कुणाचा. पिताजी तुमची शिकवण आहे. आई बापा समोर मुलांना केव्हा खोटं बोलायचं. बरं वाईट असलं तरी खरंच ते सांगायचं. हे मूल नैषधपूरचा राजकर्ता राजा इंद्रसेन. नैषधपूरचा राजकर्ता इंद्रसेन त्याचा मुलगा इंद्रसेनचा हा भाग. तुम्ही आम्हाला सांभाळून सांभाळून कंटाळा आला. आता हे काम आम्ही करतो. याला सांभाळण्याचा कंटाळा आलेला नाही. महत्वाची मला नाही. पण ज्यावेळी आईपर्यंत जाईल आई त्याला स्वाधीन करील आणि आईला बापाचा पुत्र मी आहे. ही सुद्धा काही कमी नाहीये. तेवढी शौर्य शक्तीचे पण माझ्यात आहे. अशी जर आपली हिंमत असेल तर बापाला सुद्धा मी बाप म्हणणार. त्याचा मी पूर्णपणे विचार केलेला आहे.
देत नाही. असून सारखं नसून सारखं. मग बेला तर काय झालं? हा मग याकरता पिताजी मी एक मार्ग सांगतो तुम्हाला. होता तुमच्या हातून पुत्र घातकी तुम्ही पापाला धनी होण्यापेक्षा तुम्ही एक कर्तव्य करावं की तुमच्या एखाद्या पुत्राला तुम्ही बोलवून त्याच्या करवी हे परिपूर्ण करून घ्या. म्हणजे जगात माझी निंदा नाराजती होईल. पहिला सिद्ध दैव पुत्र घातकी आहे. सत्य माझ्या हातून मरू नये. यावेळी वीरभद्राला हात देतो आणि वीरभद्राला मंगलमय आशीर्वाद. मी तुला हक्क दिली. अरे वायू वगैरे केलं समाधान वाटलं. पण पिताजी मी माझ्या कर्तव्यात मग्न असलेली एकाएकी हात देणे तुझ्या धर्म देणाऱ्या बापाचा तुझ्या अपमान केला काय असेल? काय ते पिताजीचा अपमान त्या अपमानाचा सूड घेण्यासाठी समाधान वाटलं. राहील माझा अपमान दुसरा कुणी केलेला नाही. अरे तुझी मात्र माझी भार्या हिनच माझा अपमान केलेला आहे. माझा परमप्रिय भक्त राजा इंद्रसेन याला कृपेचा प्रसाद अरे भक्तीचा प्रसाद म्हणून तुम्ही जो पुत्र दिला तो त्याच्यापासून द्रौपदी मग असं जर का असेल आईला अशा तऱ्हेनं भक्तांच्या बाबतीत कपट केला असेल निघालो याच्याकरता एखाद्या शिवगानाला हात त्याच्या मागे देखील ती जबाबदारी द्या. त्याच्याही माध्यमाला सहाय्य आपल्या पवित्र पूज्य चरणी नतमस्तक. मंगलमय आशीर्वाद आहे. तुमची हा काही क्षणी या तुमच्या चरणापाशी मी धाव घेतली. शबाश. सांगा या शिवगणाला कशासाठी हात दिली बरं? एकाच गोष्टीसाठी. काय कारण? आतापर्यंत या पित्याच्या मुखातून निघणारी शब्द तुम्ही मग याच्यासाठी मी आज का हात दिलेली आहे? कशासाठी पिताजी? वीरभद्राला सहाय्य करायची आणि कोणत्या गोष्टीबद्दल? कशासाठी? तर माझा परमप्रिय भक्त नैषत्पूर नरेश राजा इंद्रसेन कृपेचा प्रसाद मी त्याच्या पदरात घातला म्हणजे हो मग दुसरा तिसरा कुणी नसून अरे तुमची माता माझी भार्या आज्ञा केली काळा सोळा आणि काळा सोळा हिरावून गेलेला आहे. तो काळा सोळा जो आहे तो माझ्याजवळ आणून द्या. एवढी इच्छा असेल तर यावेळी वीरभद्राला सहाय्य चला म्हटलं. काय करतोय? अरे वीरभद्रा तू आणि इकडे कुठे? अरे सात असं धरण्यातून रात्री तू दिसलास म्हणून त्याला जवळ आलो. माझ्या भेटीसाठी क्षम झालंय ना? क्षम झालंय ना? बरोबर आहे. हा आवाज कुणातरी मानवाचा लहान बालकाचा. अरे बुद्ध घेत आहे ती गलती अडचय. ही बुद्ध घेत आहे पण हा आवाज जवळ येऊ लागला. अरे काय लपवत नाही. गाठून जाईल म्हणून झाकून घेतलं. पण हे कुणाचं तुला खोटं कशाला सांगू? राजकर्ता राजा तो
इंद्रसेन त्याचा मुलगा. अरे पाहूया तरी माझ्याजवळ दे. तुला हे जमणार नाही. जमणार नाही. तू निरंजन वनात जा आणि पुष्प आणि देत नसतील तरी जबरदस्तीने घेणार आहे. आईची आज्ञा आहे मला. कुणाच्या हाती लागू देऊ नको असतात. हा हट्ट धरून नाही तुला आईची आज्ञा मला पिताची आज्ञा तुझ्याजवळ माझ्या आईची आमच्या पिताजी समेत अनेक शीलवंदन या वीरभद्राला कार्य करण्यासाठी बऱ्या बोलावून तुझ्या जवळ असणारा बाळ आमच्या स्वाधीन आणि दिला नाही. मी कथा मारतोय पाहण्यासाठी आता तू आलेस ना मग मी कशाला तूच काय ते माझ्या बाळाच्या शस्त्र मिळवण्यासाठी तत्पर आई संप्रत या सुराला सहाय्य करण्यासाठी आल्याशी तर एकच मी तुला सांगतोय या सुराजवळ ते मुलं आहे ते माझ्या स्वाधीन करायला काळासूर माझा अन्याय की नाही म्हणून तुला मी सांगते बाळ तुझ्या स्वाधीन होणार नाही चालतोय तू होत नसेल तर विश्वाच्या जननीला विश्वाच्या मातेला माझा भक्ती जाणार नाही यावेळी कोणता प्रताप या शिवकाला मला सांगा
विश्वाचं काय होईल काही ते होईल. आई मला सांग तुमचं हे भांडण कशाला एकाच गोष्टीसाठी हा? मी केलेली प्रतिज्ञा सत्य व्हायला पाहिजे. होय ना? म्हणजे राजा नैषधपुरी याचा पुत्र मिळालाच पाहिजे. माझी प्रतिज्ञा पूर्ण झालीच पाहिजे. आई पिताजी तुमची इच्छा परिपूर्ण व्हायला हवी आणि आई तुझी देखील इच्छा परिपूर्ण हे शब्द माझ्या संपूर्ण मुखातून आहे ते कसे काय एकाच वेळी कसे होणार? मग ऐका पिताजी पुत्र त्या तुमच्या भक्ताला कोणी दिला मी दिला. मग मला सांगा देवा एखाद्या पुत्राला जर का एखाद्या वस्तूला नामविधान असतं तुम्ही पुत्र दिला तुम्ही त्याला पुत्र अरे दिला पण त्याचं नामकरण विधी होण्या अगोदर न पडला. मग याकरता आहे पिताजीने दिलेला शब्द आहे आणि हे नाट्य कारागृह हे तुम्हाला दोघांना देखील मिळेल याकरता विलंब कशाला त्या राजकर्त्याला हात द्या. आलं होतं ते अल्पायुष्य होतं आणि त्या वेळेला दीर्घायुष्य करण्यासाठी तुझ्या कुशीकुलात बाळचे जन्माला आलं ते मी माझ्या स्वाधीनासाठी तत्पर झाले. म्हणजे आई आणि देवाच्या बाळात तुमच्या सांगत राहिलं इंद्रसेन सारा इंद्रसेन हे मी नाट्य का घडविलं असेल तर देव हे भक्तांसाठी आहे हे जगाला समजून दाखवायचं